करून झाल्यानंतर आम्ही आलो जेवणासाठी. तर जेवणासाठी मेनू इतके होते की ताट भरून सुद्धा मेनू एक्स्ट्रा शिल्लक होते बरं का. आता पाहूयात आपण काय काय मेनू आहेत. तर इथे जेवण अनलिमिटेड आहे, कोणत्याही प्रकारचं लिमिट नाही आहे. आपण सेकंड टाईम पण जेवायला आपल्याला काही हवं असेल, कमी वगैरे असेल तर घेऊ शकतो. तर आणि आपल्या जे हाताला बँड लावलेलं असतं तर स्कॅन करून पुढे पाठवलं जातं. तर ही एक सिस्टीम छान आहे. पण माझं बँडवरचा QR कोड स्कॅनच होत नव्हता, तरी मला जेवण मिळालं बरं का. नाही होतं अशी छोटीशी गंमत. चला, तर असे द्रोण असतात जे काही छोटेवाले ते दिले जातात. पाहूयात आपण आता काय काय आहे जेवणासाठी. तर इकडे मिरचीचा ठेचा आणि थंडगार अशी कोशिंबीर होती. पुढे गेल्यानंतर तिथे आहे बॉबी पापडी, ह्याला बॉबी बोलतात. लहान मुलांसाठी मस्त आहे. चपाती, बाजरीची भाकरी, मस्त अशी पुरणपोळी, साजूक तूप लावलेली, किंवा आपण वरतूनही साजूक तूप ॲड करू शकतो त्याच्यामध्ये. पुढे भाज्या आहेत. तर बरीच गर्दी असल्यामुळं स्लो चाललं आहे. तर भाज्या काय काय पाहूयात. आता मी भाज्या सेक्शनमध्ये आली. तर काय काय मिळते, अगदी हात उघडून जाईल असं ताट भरलेलं आहे बरं का. इथे आपल्याला दिली मासवडी आणि मासवडीचा रस्सा. तर इथे लापशी आहे गोड म्हणून, पिवळा बटाटा आहे, पिठलं देखील आहे, छानसं असं पिठलं आहे. आणि इकडं पुरणपोळीवर खाण्यासाठी गुळवणी जी असते ती आहे बाऊलमध्ये. जे काही द्रोण आहेत त्याच्यात भरले जातात. आणि कढी आणि गुळवणीचा जो द्रोण आहे तो भरला जातो. तर पुढे आहे शेवयाची खीर, त्याचं देखील द्रोणमध्ये भरून ठेवलेलं असतं, ते आपल्याला घ्यायला लागतं उचलून. तर त्याच्या पुढे आहे सगळ्यांचाच आवडीचा आमरस, त्याचा देखील द्रोण भरून दिला जातो. पहा किती क्वांटिटीमध्ये, आणि अगदी घटमुट असा आमरस आहे. आमरसचा सीझन चालू आहे ना मोरा चिंचोलीत, तर खास आमरस असतो. तर तो आपल्याला जेवढा हवा तेवढा घेऊ शकतो आपण. तर इथे होतं वरण आणि भात, पण ताटात जागा नव्हती त्याच्यामुळे आम्ही काही ते घेतलं नाही. इकडे आहे थंडगारचा मठ्ठा, एवढं सगळं घेतलं आहे. आणि साजूक तुपाची जी काही वाटी होती ती भरून ठेवली होती, ज्यात आपल्याला हवं आहे त्यात आपण घेऊ शकतो. तर असं बघा, असं गच्च भरलेलं ताट आहे, अजिबात जागा नाही आहे ताटात. आता हे द्रोण साईडला काढून ठेवल्यानंतर थोडीफार जेवण्यासाठी जागा होईल. तर पहा, अगदी साजूक तुपातलं आहे सगळं, गावरान साजूक तुपात. दीदी कसं आहे? आणि इकडे पुढे आले की जेवण झाल्यानंतर ना थंडगार असे झाडाच्या सावलीखाली, आंब्याचे चिंचेच्या झाडाच्या सावलीखाली असे बाज आहेत, किंवा ओल्ड एज वगैरे महिला येतात. तर त्यांना फिरायचं वगैरे नसेल जास्तीचं तर ते इथं आराम करू शकतात. तर आम्ही इथून 5-10 मिनटं बसलो आणि निघालो जादू बघायला. जादूगारचा शो असतो इथे जेवणानंतर. तर मस्त असा जादूगारचा शो पाहिला. हेलो साइलेंस प्लीज साइलेंस। इंतजार की घड़ी खत्म हो चुकी है। आप सभी के सामने हम पेश करने जा रहे हैं सुपरहिट मॅजिक शो। इकडे मॅडम आपल्याला जागा आहे बसायला, पाठीमागे भरपूर। मी जादूगार रोहित कुमार, गेले 10 वर्ष संपूर्ण महाराष्ट्र शोधत आहे आणि माझे वडीलच माझे गुरु आहेत। जादूगार, भारत का पाणी आणि मूळ नाव गंगेची प्रार्थना, पवित्र गंगेची प्रार्थना। आणि तोच आयटम मी तुमच्या सर्वांसमोर घेऊन येणार आहे थोड्याच वेळात। आपण पाहूया ऑर्डर ऑफ इंडिया, भारत का पाणी, पवित्र गंगेची प्रार्थना आपल्या समोर मी थोड्याच वेळात घेऊन येणार आहे। एक सर्वात मोठा आयटम, ऑर्डर ऑफ इंडिया, भारत का पाणी।
डोक्यावरती उलटी रिकामी कळशी आणलेली नाही. ही कळशी मी डोक्यावर आणली का? प्लीज सर्वांनी तोंडाने बोला. कळशी मी डोक्यावर आणली का? टेबलवर आणली का? तुम्ही नाही नाही काय करता? टेबलवरच आणलेली आहे. मी बोलणे हा म्हणजे आणली ना, ठेवली टेबलवर. बरं असू द्या. टेबलवर कशी आणली? नो नो नो, आणली कशी? अगदी बरोबर, उलटी. कशी आणली? मॅडम बोलतात पालथी आणली. पण त्यांचंही बरोबरच आहे. उलटी आणि पालथी एकच असतं, हो की नाही? आपली मातृभाषा ही मराठी आहे आणि मराठी भाषा अशी आहे जिकडे वळवेल तिकडे भारत का पानी once more author of India, my India, author of India. हर हर गंगा. गंगेची सिलेंडर आहे. दोन्ही साईडनी पोकळ असलेला सिलेंडर एम्प्टी. आणि या एम्प्टी सिलेंडर मधून एक रेड आणि ग्रीन कलरचं एक सिंगल फ्लावर, ओनली वन, एक फुल मी 3 टाइम 3 वेळाच्या आतमध्ये या पद्धतीमध्ये मी अर्पण करणार आहे. एकदा टाकलं की 1 बोला आणि दोनदा टाकलं तर आर यू रेडी? येस. असं मला वाटतं. सर्वांनी पाहू शकता एकदम पोकळ आहे. एकदा टाकलं की 1 बोला. अँड लास्ट 3. ठीक आहे, याच्यावर आपण काहीतरी करूया, एक छान जोक. भूक लागली आहे, स्निकर्स खा. बाग में फूल खिलते हैं आहिस्ते आहिस्ते, बाग में फूल खिलते हैं आहिस्ते आहिस्ते, और मेरे प्यारे 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 भाई और बहनों का नमस्ते नमस्ते. थैंक यू वेरी मच. वंस मोर. बादशाह, राजा, किंग एकच असतो, राईट? पॉइंट काय आहे म्हणजे बदाम, इस्पीक, किलवर, चौकट, फुलवर समजेल का? किलवर का बादशाह आहे. याच्या पाठीमागे काही आहे का? पुढे आहे राजा. मला सांगा, राजा सोडून अपेक्षा आहे. त्याला राणी कोणती राणी पाहिजे? म्हणजे बदाम, इस्पीक, किलवर, चौकट, बदाम, हार्ट ऑफ क्वीन. ओके बेगम. मी प्रयत्न करतो. राणीने त्याने वेगळा जोक मारला, राणी पाहिजे असं द्या. लहान मुले देवा घरची, फक्त लहान मुले देवा घरची फुले, मोठी मुले शक्यतो निळू फुले. ठीक आहे, काही हरकत नाही. मी त्याच्यासाठी राणी येण्याचा प्रयत्न करतो. पाहूया पण एक त्याच्यासाठी राणी, बदामची राणी, हार्ट ऑफ क्वीन. बदामची राणी.
पाहून त्याच्या चेहऱ्यावर स्माइल आली बरं का. आता आपण पाहिली बदामची राणी, आता आपण पाहिली बदामची राणी आणि यानंतर पाहूया भारतच्या ठीक आहे. आपल्या समोर एक मॅडम आलेल्या आहेत. डब्यावरी काही आहे का? तोंडाने बोला ना. हा, मागे आवाज गेला पाहिजे. ठीक आहे, बोलता येते ना तुम्हाला? काहीच नाही येत. हे असं होतं. तुम्हाला आता वाटतं की पुढे गेलं खूप काही बोलू आपण, पण काही नाही. पुढे गेले की असंच होतं स्टेजवर. असं तर डब्बा एमटी ना, डब्बा रिकामा आहे. तोंडाने बोला फक्त. इथे पकडा दोन्ही हाताने, स्टँडला खाली. डब्बे डोक्यावर पकडा, डब्बा डोक्यावर पकडा, सरळ पकडा, उलटा नका बघा, समोर बघा. तर आपल्या समोर एक मॅडम आलेल्या आहेत आणि त्यांच्या डोक्यावर एक डब्बा ठेवला. लक्ष इकडे द्या मॅडम, मी समजू शकतो तुमची काहीतरी बचत गटाची. मी डब्यामध्ये टाकणार एक जोड, म्हणजे नॉर्मल कागद टाकणार आणि डब्यामध्ये जोड टाकल्याच्या नंतर तुमच्या सर्वांसमोर मॅडम बनणार आहेत एक पिक्चरच्या हिरोईन. श्रीदेवी नाही, नाही नाही, फक्त डब्बा सोडू नका. तुम्ही जर डब्बा सोडला तर तुमचे केस पिकून जातील. हो, ऑलरेडी पिकलेले आहेत. नाही नाही, हायलाइट केले. असू द्या, आपल्याही करायचं. समोर बघा, असं करा थोडस. समोर बघा तुम्ही. आपल्या समोर मॅडम बनणार आहे पिक्चरच्या हिरोईन. आपल्या समोर मॅडम बनणार आहे. ओके ओके, सर्व बायोडाटा सांगायला लागला. झालंय का तुझं? नाश्ता केला? मोठ्याने बोल ना. आंघोळ केली? झालंय ना? झालंय ना? झालंय ना? लग्न नाही? मग तू हो हो काय करतोस? नाव काय सांगितलं? सार्थक. लग्न झालं नाही का केलं नाही? अरे लाजू नको, सांगून टाक. काय नाही झालं नाही का केलं नाही? अरे लवकर सांग. हा बॉलचा प्रयोग छान आहे, पटकन सांग. तुम्ही काय पण खोटं सांगताय, तो सांगेल ना. मोठ्याने सांग ना. केलं नाही, नाही तर झालं असतं. सर्वांना असं मोठ्याने विचारायचं हा कलर कोणता आहे. ओके, मोठ्याने कलर कोणता? हा कलर कोणता आहे? वरती बघा. रेड आणि येल्लो. येल्लो. अरे दाबायचं नाही. दाबतो कशाला? ही काही दाबायची वस्तू आहे का सार्थक? हा, दाबतो कशाला? कलर विचार ना तू सर्वांना. कलर कोणता आहे? रेड येल्लो. रेड आणि येल्लो. येल्लो आणि रेड. सार्थक, हा बॉल पाठीमागे त्या बॅगेमध्ये ठेवायचा. असं असं जा ना, दाबू नको रे, बॅगेत ठेव. त्याला दाबायची सवय दिसते. असू द्या. सार्थकने बॉल कुठे ठेवला? बॅगेमध्ये. रेड आणि येल्लो. आणि बॅगेमध्ये ठेवलेला बॉल ऍक्च्युली आपण सार्थक याच्या तोंडामधून बॉल बाहेर काढूया. काढायचा का सार्थक? हो. चेन लावली का बॅगेची? बॅगेची म्हटलं, खाली कशाला बघताय? बॅगेची. आपल्या कार्यक्रमाचं नावच आहे दोन घटका बसा. दोन बसा आणि खळखळून हसण्याचे खूप फायदे आहेत. हसल्यामुळे आपला सतत कफ समोर बघ. खोक आला नाही, मला आला इकडे.
वन्स मोर. पुन्हा आपण घेऊया. पुन्हा मी काहीतरी तयारी करतो थोडीशी. बॉल पटकनच आला यावेळेस. हे सार्थक ते आपल्याकडे बॉल आहे राईट. कधी कधी असं छोट्या छोट्या चुका होत राहतात. जादूमध्ये सुद्धा काहीतरी गडबड होते. सर्वांना जादू म्हणजे पण जोरात खोक. आणि सार्थक तू जर जोरात खोकला तर नक्कीच बॉल घस्यामधून बाहेर निघेल. पण सार्थक तू जर जोरात नाही खोकला तर बॉल तुझ्या घस्यामध्ये अडकून राहील. आणि बॉल जर घस्यामध्ये अडकला तर तो बॉल उद्या सकाळच बाहेर निघेल. म्हणजे तोंडामधून निघेल. तोंडा उगाच गैरसमज व्हायला नको. 1 2. बरं झालं लवकर बॉल आला. थँक्यू सार्थक. थँक्यू व्हेरी मच. बरं झालं लवकर निघलं. मी घाबरलो.